ज्यांनी हे संपूर्ण मिंचेकर कुटुंबीय आणि रत्नासागर किंवा ही सगळीच थोरात ही जी काही संबंधित कुटुंब आहे ती एकसंधपणे बांधून ठेवली की तुमचे आमचे सगळ्यांचे नेते या विभागाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर साहेब कोल्हापूर जिल्ह्याचे अर्थ व शिक्षण माजी सभापती प्रवीण यादव आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर सुनील प्रज्ञासागरांच्या निवृत्ती कार्यक्रमासाठी आपण इथे सगळे जमलोय। सुनील दादांचा मला परवा फोन आला की पत्रिका व्हॉट्सअपवर पाठवली आणि असा कार्यक्रम आहे। खरोखरच मला त्यावेळेला पटलं नाही की तुमचं वय रिटायरमेंटचं झालेलं आहे, पण शासनाने निर्णय घेतलाय म्हणजे 100% तुम्ही 58 आहेत आता असं आम्ही मान्य करायला पाहिजे, कारण तुमच्याकडे बघितल्यानंतर तसं वाटत नाही। एक साहित्यिक, एक शिक्षक, एक मोठा भाऊ, साधारण 2009 पासूनचा माझा आणि सुनील दादांचा जो सहवास आहे एक सगळ्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन शांतपणे आणि संयमाने करत खरं तर या राजकीय प्रवासामध्ये सुद्धा त्यांचं मार्गदर्शन आमच्यासाठी अत्यंत मोलाचं ठरत आहे। थोडीशी घाई असली आणि कार्यक्रमाला उशीर झाला आणि 2च मिनिटात सुनील दादा तुमच्या उर्वरित आयुष्याला मी शुभचिंतितो, तुमचं उर्वरित आयुष्य निरोगी आणि अगदी आनंदी जाऊ दे, संपूर्ण कुटुंबाला तुमचा वेळ मिळू दे आणि त्याच्याबरोबर तुमचं राहिलेलं आयुष्यात आम्ही आमच्या राजकीय प्रवासासाठी मागून घेतो। कारण आता पुढच्या काळात आपल्याला या विधानसभेला सामोरं जायचं आहे। तुम्ही आता बऱ्यापैकी पूर्ण वेळ मोकळे झालेला आहे, तर प्रवीणनी मगाशी सांगितलं तुम्ही गावाकडे या, तुम्ही गावाकडे येता या विधानसभेची पण काही महत्त्वाची जबाबदारी तुम्ही घ्यावी आणि परत एकदा आपल्याला या आमदारकीचा जो काही आपला मान होता तो परत आपल्याला आणण्याच्या कामात तुमचा एक सहभाग लाख मोलाचा राहू दे, एवढ्याच मी शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने चिंतितो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।